पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ P3 पीपल प्रतिकन पॉडकास्ट. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रॉमिस केलं होतं की हा एपिसोड असणार आहे बेस्ड ऑन जे सरांनी कादंबरी लिहिली होती साधू. आणि याच्यामध्ये जो प्रवास आग्र्याची सुटका, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातनं निघाले आणि राजगडापर्यंत पोहोचले. तर हे काही काही लोकांना खूप कॅज्युअल वाटतं, ठीक आहे निघाले असतील, लपले असतील काही स्ट्रॅटेजीज, बट इट्स नॉट अ जोक आहे ना. कारण लाखोंची फौज आणि ते पण त्या औरंगजेबाच्या एरियामधनं निघणं आणि पुण्याला सुखरूप पोहोचणं म्हणजे मास्टर स्ट्रॅटेजी यायला लागते, त्याशिवाय हे शक्यच नाहीये. सो असे काही फॅक्ट्स, असे काही स्ट्रॅटेजीज पासून आपण सुरू करणार तुमच्याकडनं. सर आम्ही वी वुड लाईक टू हिअर इट फ्रॉम यू की कसं हे निसटले असतील. मुळात या साधू कादंबरीची जी लिहायची सुरुवात कशी झाली हे मी आधी सांगतो. ओके. अमोल कोल्हे यांचा चित्रपट आला होता गरुड झेप. बरोबर. तर तो गरुड झेप चित्रपट पाहायला मी गेलो होतो आणि त्या चित्रपटामध्ये राजे आग्र्याला पोहोचतात. तिथं राजे औरंगजेबाचा अपमान करतात. औरंगजेब राजांना नजरकैदेत टाकतो बरोबर. आणि मग राजे कशा प्रकारे व्यूहरचना आखतात आणि तिथून निघतात. बरोबर. हे होतं आणि तिथून निघाल्यानंतर 2 मिनिटात ते राजगडावर पोहोचतात एका गाण्यामध्येच. असा तो सिनेमा होता. आता मला गंमत अशी वाटली की आधीचं खूप सविस्तर आहे की इथून निघाले, तिथं राहिले, तिथं काय काय डिटेल झालं, ते कशा प्रकारे अडकले, तिथून त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं, तिथून ते कसे निघाले, इथपर्यंत छान होतं सगळं. पण तिथून निघाल्यानंतर ते लगेच राजगडावर कसे पोहोचले. तर मला हे थोडं इंटरेस्टिंग वाटलं की पुढचं काय झालं असावं. म्हणून मी वेगवेगळे संदर्भ ग्रंथ चाळले आणि त्याच्यात मला असं दिसलं की आग्र्यावरून निघाल्यानंतर राजगडापर्यंत कसे पोहोचले याची डिटेलच नाही आहेत. म्हणजे मोजके संदर्भ आहेत ते पण अंदाजाचे आहेत. अंदाजाचे आहेत. इकडून आले असावेत, तिकडून आले असावेत, तिकडून आले असावेत, असे फक्त अंदाज आहेत. बरोबर. ठाम असं कोणीच काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातले हे 40 दिवस आहेत ना, की आग्र्यावरून निघणं आणि राजगडापर्यंत पोहोचणं हे मिसच आहेत. हे गायबच आहेत 40 दिवस. मग मला असं वाटलं ना की ऐतिहासिक संदर्भाची जी ही पोकळी आहे ना, ही कादंबरी भरून काढू शकते. कादंबरी मुळात आपण ऐतिहासिक संदर्भ मानत नाही. बरोबर. ती एक दीर्घ काल्पनिक गद्य असतं जे ऐतिहासिक संदर्भाला धरून ती पोकळी पूर्ण करण्याचं काम करतं. तर मला असं वाटलं की हा एक विषय आहे, हा आपण भरू शकतो. म्हणजे जे काही तोडके-मोडके संदर्भ आहेत ते घेऊयात आणि कादंबरी पूर्ण करूयात किंवा तो प्रवास पूर्ण करूयात. म्हणून मग मी लिहायला घेतला. आता गंमत अशी होती ना की जेव्हा राजे आग्र्यातून निघालेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की ते कोणत्या मार्गाने येतील. बरोबर. तर त्यासाठी मला ते मार्ग निवडावा लागला. मी ॲक्च्युअली आग्र्याला गेलो. आग्र्याला गेलो आणि तिथून कारने प्रवास करायचं ठरलं. पण गंमत अशी आहे ना की तुम्ही आत्ता प्रवास करताना खूप हायवेने प्रवास करता. त्यावेळी थोडी तसं शक्य होतं. त्यामुळे मला त्यात काही मजाच वाटणार, म्हणजे ते थ्रिलच येत नव्हतं. आणि त्या प्रवासानंतर मी आपले गुगलवर सगळे डिटेल शोधले आणि त्याच्यात मला कळालं की खूप सारे जंगल आहेत, खूप साऱ्या नद्या आहेत. आता मी एखाद्या नदीवरून यायचं असेल तर ब्रिजने सहज येईल. बरं मी गेलो होतो तो उन्हाळा होता. राजे निसटले होते तो पावसाळा होता. आत्ताच एखादी नदी, गंगा नदी एवढी मोठी दिसते, ती पावसाळ्यात किती भयानक असेल. अजून किती त्यात त्या नदीला तेव्हा ब्रिज नसणार आहे. मग मला कळालं की आत्ताचा प्रवास करणं आणि तेव्हाचा प्रवास करणं यात प्रचंड तफावत आहे. बरोबर. तो प्रवास झाला, त्यात काही मजा नव्हती. मग मी ऐतिहासिक संदर्भ चाळले, त्यातही काही मजा नव्हती. मग मला असं वाटलं की इथं आता आपल्याला राजांच्या त्यावेळच्या परिस्थितीनुसारच लिहावं लागेल की जेणेकरून मी स्वतः त्या प्रवासात होतो असं जेव्हा मी लिहिल ना, तेव्हा वाचकालाही असं जाणवेल की तो स्वतः प्रवास करतोय. बरोबर. मग तो फील घेऊन लिखाण चालू झालं आणि मग आता तो प्रवासच असा होता की तिथं कुठलाच दिशादर्शक नाहीये. कुठल्या गावात राजे पहिल्यांदाच गेले होते आग्र्यामध्ये. त्यामुळं सगळा परिसर त्यांच्यासाठी अनभिज्ञ होता. पण इथे सगळ्यात मोठी मदत झाली होती राजांच्या गुप्तहेर खात्याची, की जे पूर्णपणे पुढचा प्रवास वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला वेशभूषेत येऊन राजांना देऊन जात होते की पुढं काय करायचंय, पुढं कसं करायचंय, पुढं काय टास्क आहेत, हे सगळे राजांना कळत होते. आणि ते इतके गुप्तपणे करायचे होते की राजे जेव्हा आग्र्यातून निसटले तेव्हा तो 5,000चा फौज फाटा होता राजांच्या महालाभोवती, जिथं राजे नजरकैद होते.
ते सगळे 5,000 प्लस औरंगजेबाने इतका मोठा अपमान होता तो बरोबर. औरंगजेबाच्या आयुष्यातला. त्यामुळे तो प्रचंड चवताळलेला होता आणि तो साम, दाम, दंडभेद काही करून राजांना पकडायचा. पकडायचं होता. त्यामुळे त्याने इतका ससेमिरा लावलेला होता. अशा वेळी व्यवस्थित त्या ससेमिराच्या तावडीतून स्वतःला वाचवत यायचं होतं. तर तो सगळा राजांचा प्रवास होता. त्यामुळं खूप चॅलेंजिंग होता आणि त्यात मला तो स्वतःला खूप फील येत होता. म्हणजे मला आजही एका गोष्टीचा आनंद होतो, की जो कोणी ती कादंबरी वाचतो, तो स्वतः प्रवास करतो. बरोबर. म्हणजे त्यालाही तो प्रवास जाणवतो, त्यालाही तो फील होतो, की मी या जंगलातून आलो असेल, मी नदी क्रॉस केलेली असेल. तर असे सगळे इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये. फॅक्ट्स आहेत. सो पहिल्यांदा तरी म्हणजे मला असं ऐकलं होतं आपण खूपदा, की राजे त्या पेटाऱ्यातनं निसटले आणि काही जण म्हणतात, की अजून काही पॉसिबिलिटीज असू शकतात. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर? आता राजे पेटाऱ्यातून निसटले, पेटाऱ्यासोबत निसटले. ह्या 2च गोष्टी येतात असं मला बरोबर. वाटतं. आता इतिहास संशोधक वेगवेगळी मतमतांतर मांडतात. म्हणजे मी जेव्हा 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं होतं, तर तेव्हा राजे पेटाऱ्यात बसून निघाले, संभाजी बरोबर, राजे तेच आहे. पेटाऱ्यात बसून निघाले. आता जेव्हा मी वेगवेगळी कथा, कादंबऱ्या वाचतो, सिनेमा वाचतो, तर राजांनी पेटारा खांद्यावर घेतलेला आहे. राजांनी स्वतःचा गेटअप चेंज केलाय, पेटारा खांद्यावर घेतलाय आणि तसे राजे निघालेत. आता गंमत अशी होती ना, की त्यावेळी शंभूराजांना रिस्ट्रिक्शन नव्हते. शंभूराजे फिरू शकत होते. ते बाहेर येत होते, जात होते. अच्छा. हां, राजांना फक्त रिस्ट्रिक्शन होते. राजे नजरकैद होते. शंभूराजे सगळीकडे फिरत होते. शंभूराजे सगळी माहिती गोळा करत होते. कुठून कुठं रस्ता आहे, काय आहे ते राजांना येऊन सांगत होते. त्यामुळं शंभूराजे आधीच निघालेले होते. शंभूराजे पेटाऱ्यासोबत नव्हते आलेले. शंभूराजे ओके. आधीच एक काळू कुंभार म्हणून आहे. त्या काळू कुंभाराच्या घरी जाऊन थांबलेले होते. राजे पेटारा खांद्यावर घेऊन स्वतःचा गेटअप चेंज करून पेटारा खांद्यावर घेऊन प्रचंड पाऊस असताना त्याच्यातून बाहेर आले. नजरकैदेतून बाहेर आल्यानंतर ते पेटारा घेऊन थेट काळू कुंभाराच्या इथे गेले. तिथं शंभूराजे त्यांना भेटले आणि तिथून त्या दोघांचा जर्नी चालू झालेला आहे. हो. की तिथून मग ते गेले पहिल्यांदा मथुरेत. आता गंमत अशी होती ना, की शंभूराजे 9 वर्षाचे होते. मुळात राजांनाच प्रवास माहीत नव्हता, यायचंय कसं? अशा वेळी शंभूराजांना परत त्या प्रवासात ठेवायचं हा खूप मोठा अवघड टास्क बरोबर. होता. खूपच. त्यावेळी राजांनी निर्णय घेतला होता, की मी शंभूराजांना मथुरेत ठेवेल आणि तिथून मी एकट्याने प्रवास करेल. हं. मी जेव्हा राजगडावर पोहोचेल, त्यानंतर शंभूराजांना माघार येण्याची तजवीज करेल. तर त्यानुसार त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं. आता 9 वर्षाचा किती शंभूराजे जरी असले, राजकुमार जरी असले, तरी लहानच आहेत ना ते. लहान आहेत. त्यांनी हट्ट केला होता, की मला पण यायचंय सोबत म्हणून. राजांनी त्यांची व्यवस्थित समजूत घातली आणि शंभूराजे मथुरेत थांबले आणि तिथून राजे निघाले. मग तिथून राजे निघाल्यानंतर आता गंमत अशी आहे ना, की ऐतिहासिक संदर्भ आपण पाहायला गेलो, की वेगवेगळ्या इतिहास तज्ञांनी राजां परत येण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितलेत. तेही त्यांच्या अंदाजावरच. अंदाज. म्हणजे एक इतिहास तज्ञ सांगतात वेगळ्या रूटने आले, दुसरे सांगतात या रूटने आले, तिसरे सांगतात त्या रूटने आले. मला ऐतिहासिक संदर्भ डॅमेज करायचे नव्हते. बरोबर. पण मला राजांनाही परत आणायचे. मला कुठलातरी एकच रूट घ्यावा लागेल ना. अशा वेळी मी काय केलं, की ज्यावेळी राजे नजरकैदेतून निसटतात आणि तिथं स्वतःचा बहुरूपी झोपवतात. हं. म्हणजे आपण म्हणतो, की हिरोजी फर्जंद तिथे होते. राजे बनून झोपले होते आणि राजे काय म्हणतात त्याला खांद्यावर पेटारा घेऊन निघाले. मग राजे जर तिथं स्वतःचा बहुरूपी बसवत असेल, तर का नाही राजे वेगवेगळ्या रूटने वेगवेगळे स्वतःचे बहुरूपी पाठवणार? तर मग मला असं वाटलं, की आपण जे वेगवेगळ्या रूटने शिवाजी महाराजच आहेत. वेगवेगळ्या रूटने निघालेले आहेत. तर तिथल्या लोकांना वाटणार शिवाजी महाराज या रूटने गेले. ते नोंद करून ठेवणार. ती आजच्या इतिहास संशोधकांना सापडणार आणि ते म्हणणार या रूटने गेले. बरोबर, बरोबर. तिकडं पण रूटने शिवाजी महाराज गेले अशी नोंद आहे. मग तो असा गोंधळ आहे. मुळात काय आहे ना, की ते कुठल्या रूटने निघाले आणि कुठल्या रूटने इथपर्यंत पोहोचले याचा आजपर्यंत ठाम खरा-खुरा पुरावा अजिबात नाहीये. त्यामुळे हे सगळे अंदाज आहेत. मग त्या अंदाजांमध्ये आपल्याला तर कादंबरीच करायची आहे. तर मग त्या हिशोबाने मी एका सिंगल रूटवरनं राजे आलेत. दुसऱ्या वेगळ्या रूटवरनं राजांचे बहुरूपी आलेले आहेत. असं लिहिलंय. चान्सेस असू शकतात. असू शकतात ना हे. आता ह्याच्यात गंमत अशी होती ना, याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती, की औरंगजेबाला माहिती मिळत असते सगळ्या ठिकाणची. हं, हं. तर त्याचा गोंधळ अशा वेळी होतो ना, की त्याला एक निरोप येतो, की राजे या बाजूने गेले. तो खुश होतो. तिकडे फौज पाठवायची असं ठरवतो. तोच त्याला दुसरा निरोप येतो, की राजे ह्या बाजूने गेले. तिसरा निरोप येतो. गोंधळ होऊन जातो, त्याचा कन्फ्युजन. गोंधळ. तर असं ते काय म्हणतात त्याला
आपल्या गुप्तहेर खात्याने त्यावेळी म्हणजे राजे निसटले असताना सुद्धा औरंगजेबाचा कसा गोंधळ उडवलाय, हे सगळं त्याच्यामध्ये आहे रूढबाबत. अच्छा. आणि तुम्ही आता मेन्शन केलं की फर्जंद झोपले होते राजे बनून. मग त्यांचं पुढे काय झालं? तेही हां. सेफली आले. हां. सेफली नंतर सगळे आलेत. आता मदारी मेहतर होता, जो राजांचे पायचे पायला होता. फिरोजी फर्जंद होते किंवा महाराजांचे वकील होते. तर ते पकडले गेले वेगवेगळ्या ठिकाणावरनं. ते पकडले गेले, त्यांच्यावर अत्याचारही चालू झाले. पण राजे जेव्हा सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले, तिथून राजांनी लेटर पाठवलं, पत्र पाठवलं याला औरंगजेबाला, की माफ करा थोडंसं गडबडीतच आलो मी निघून. निघताना तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आणि मग औरंगजेबही हुशार होता. तो म्हणाला, "ठीक आहे, आता गेलाय तर काय, हरकत नाहीये." त्यानंतर त्यांचे पत्रव्यवहार होऊन व्यवस्थित थोडं सेटल करता आलं आणि त्यानंतर राजांनी जे काही अडकले होते त्या सगळ्यांना सोडून घेतलेलं आहे. अच्छा. हां. त्यामुळं आपले जे कोणी अडकले होते ते आलेत नंतर. जसे राजे पोहोचले, कारण औरंगजेब इतका धूर्त होता ना, तो प्रचंड थंड डोक्याचा होता आणि त्याची राजकीय महत्वाकांक्षा अफाट होती. त्याला सगळ्या पृथ्वीवर राज्य करायचं होतं आणि त्याला अंदाज होता सगळा, की कुणाच्या विरोधात किती जायचं. आता पण महाराजांना जर प्रचंड विरोध केला किंवा महाराजांचं काही बरं वाईट केलं, तर इथले भारतातले हिंदू राजे आपल्या विरोधात येतील, हेही त्याला माहिती होतं. तर तो असा बॅलन्स राखत सगळं राजकारण खेळत होता. आणि सर मदारी मेहतरचं एक खूप जणांचं असं म्हणणं होतं, की हे काल्पनिक कॅरेक्टर आहे. याच्यावरचे काय संदर्भ आहेत का इतिहासामध्ये? नाही. मदारी मेहतर हे काल्पनिकच पात्र आहे. त्याच्यावर असा ठोस कुठला नाही. आता होतंय असं ना, की काल्पनिक पात्र इतकी रंगवली जातात, की कालांतराने ती खरी वाटायला लागतात. तर मदारी मेहतर असा थेट कॅरेक्टर असं ऐतिहासिक संदर्भानुसार नाहीये, पण कथा कादंबऱ्यांमध्ये मदारी मेहतर हे कॅरेक्टर आहे. अच्छा. आणि सर छत्रपती संभाजी महाराज हे जेव्हा 9 वर्षाचे तिथे ते मथुरेला राहिले होते, बरोबर? हां. आता झालं असं ना, की साधू कादंबरीमध्ये पूर्णपणे शिवाजी महाराजांचा प्रवास आहे, की शिवाजी महाराज निघाले, त्यानंतर ते वाराणसीत आले. तिथून ते गया प्रांतातून थेट दक्षिण भागात गेले. दक्षिण भागातून ते पंढरपूर या मार्गाने वरती परत आले आणि राजगडापर्यंत पोहोचले. ही सगळी साधू कादंबरी आहे. प्रश्न असा उरतो, की राजे पोहोचले, संभाजीराजांचं काय? तर संभाजीराजे तर मथुरेत ठेवलेले आहेत. प्लस ते 9 वर्षाचे आहेत. अवघ्या 9-10 वर्षाचं लेकरू ते येईल कसं रिटर्न? आता महाराज अ, इतक्या म्हणजे आपण त्यांना इतक्या पुढच्या विचाराचे किंवा आपण या क्षणी त्यांनी जे काय म्हणतात त्याला, मला त्याला शब्दही सुचत नाही. असं एक स्ट्रॅटेजी केली आहे, की शंभू राजांचा दशक्रियाविधी केलाय. आता स्वतःचं मूल जिवंत असताना त्याचा दशक्रियाविधी करणं किती अवघड गोष्ट आहे. पण राजांनी ती केली आणि ती यासाठी केली, की आल्यानंतर त्यांनी अशी अफवा पसरवली, की वाटेमध्ये शंभूराजे मरण पावले. शंभूराजे मरण पावले आणि शंभूराजे मरण पावल्यानंतर आता त्यांचा दशक्रियाविधी घातला पाहिजे. मग त्यांचा दशक्रियाविधी घातला. अख्खा राजगड रडत होता. शंभूराजांनी नाही सांगितलं कोणाला, की ते आहेत म्हणून. आऊसाहेबांना सांगितलं. आऊसाहेब खूप आजारी पडल्या होत्या ती गोष्ट ऐकून. काही दिवसांनी राजांनी सांगितलं, की ते आहेत. आऊसाहेब ओरडल्या राजांवर, "तुला कळतं का काही? स्वतः माझा नातू आहे, तुझा मुलगा आहे." तो म्हणतो, "मला त्यांना सुरक्षित ठेवायचं आहे. बरोबर. म्हणूनच आहे." मग पण राजांनी आऊसाहेबांना हेही सांगितलं, की माझ्या नाटकात तुम्हालाही सहभागी व्हावं लागेल. कारण तुम्ही जर निवांत राहिल्या, तर लोकांना डाऊट येईल. मग किती छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. आता हे केल्यानंतर राजांनी मोरोपंत पिंगळे म्हणून होते राजांचे. ते मोरोपंत पिंगळ्यांची बहीण होती मथुरेला. तिच्या घरी ठेवलेलं होतं. तर राजांनी सांगितलं, की "तुम्ही या जाऊन आता भेटून." त्यांना कळेनाच, की काय कशाला मी का भेटायचे? काय जायचे? तर मग नंतर कळालं, की शंभूराजे आहेत आणि त्यांना आणायला जायचंय. मग सगळे शॉक. हळू-हळू उलगडा होत होता तसे सगळे शॉक होत होते. पण प्रत्यक्षात आता ऐतिहासिक संदर्भ डिटेल देत नाही आपल्याला, की शंभूराजे कसे आले. तर मोरोपंत पिंगळे गेले होते शंभूराजांना आणायला. पण प्रत्यक्षात आता त्याचा थेट असा संदर्भ नाहीये, की ते मोरोपंतांसोबत आले म्हणून. तर अशा वेळी मी शंभूराजांना सर्जेरावांसोबत शंभूराजे निघालेत. आता गंमत अशी होती ना, की आपण साधू कादंबरी वाचली, तर साधू कादंबरीमध्ये काही हुक्स सापडतात आपल्याला, की जेव्हा शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह नदी ओलांडत होते. म्हणजे आधी होडीने ओलांडत होते, मग होडी ती बुडाली म्हणून सगळ्या मावळ्यांनी उड्या टाकल्या.
आणि त्यातले 2 मावळे वाहून गेले अच्छा. आणि बाकीचे राजांसोबत राजगडापर्यंत. तर ते 2 मावळे वाहून गेले होते ना, ते वाहून नव्हते गेलेले. तो इतका आपण म्हणतो ना जसा गनिमी घाव. त्यांनी वाहून जाण्याचं नाटक करून ते परत अलीकडे आले होते आणि तिथून ते मदतीला आले होते शंभूराजांच्या. हे राजांसोबतच्या मावळ्यांना सुद्धा माहीत नव्हतं. आणि त्यांनी शंभूराजांसोबत मग ते राजगडापर्यंत आले होते. आता गंमत अशी होती ना, की शिवाजी महाराज तेवढे प्रतिभावान आहेत. त्यांचं वय आहे व्यवस्थित, की ते कशाप्रकारे गनिमी कावा करू शकतात. शंभूराजांचं नाहीये ना. बरोबर. लहान वय. लहान मुलं आहे. आपल्याला कितीही राजांविषयी आदर असला, तरी एक लहान मूल काय करू शकतं. अशा वेळी शंभूराजांसोबत एक फौज हवीच. एक 4-5 जण जरी तगडे सरदार हवेत, तर इथं सगळ्यात मोठं आपल्याला हे दिसतं, श्रेय दिसून येतं बहिर्जी नाईकांचं. की बहिर्जी नाईकांनी इतक्या पद्धतशीरपणे शंभूराजांचाही रूट फिक्स केला होता आणि शंभूराजांनाही कशाप्रकारे ते त्या रूटवरनं घेऊन राजगडापर्यंत आले होते. तर या कादंबरीत वय जरी शंभूराजांचं नसलं, तर प्रतिभा होतीच ना. 9-10 वर्ष बोलण्या चालण्यात एक्सपर्ट होतेच. तर या कादंबरीमध्ये शंभूराजांच्या बालपणीचे तुमचा तो एक्सपर्टनेस दिसून जातो शंभू कादंबरीमध्ये. आणि अजून एक असं म्हटलं जातं, की जसं आपण नंतर पाहतो, की चंदोकामात्य ते कदाचित त्यांना मथुरेला भेटले असावेत. सो काय त्याच्याबद्दल वाटतं तुम्हाला? आता जे कवी कलश आहेत यांचं इतकं मोठं योगदान आहे. पण कवी कलश हे कायम ग्रे शेडमध्येच गेले म्हणा किंवा ते कायम पाठीमागे राहिलेले आहेत. म्हणजे अगदी मला त्यांचं कौतुक यासाठी वाटतं, की ते छंदोकामात्य ही पदवी त्यांना मिळाली होती. इतकी मोठी पदवी मिळाली होती आणि शंभूराजांसोबत त्यांचंही निधन झालं होतं. पण प्रत्यक्षात त्यांचे काही संदर्भ सापडत नाहीत आपल्याला, की ते कुठले होते, काय होते किंवा ते कधी आले, त्यांचं म्हणजे शंभूराजांसोबत बालपण किंवा ते तारुण्य हे काही डिटेल आहेत. तेही निगेटिव्हकडे जाणार आहेत. पण मी याच्यामध्ये जेव्हा शंभूराजे मथुरेतून निघतात, त्यानंतर त्यांना कवी कलश भेटतात आणि कवी कलश सोबत ते राजगडापर्यंत येतात आणि इथे मग ते इकडेच सेट होतात. अच्छा. असं मी शंभू कादंबरी लिहिलंय. आता मी परत म्हणतो की ती कादंबरी आहे. बरोबर. हे असंच असेल असं नाहीये. पण असंही असू शकतं. असा तो माझा अंदाज आहे. कारण काय होतं ना, की बालपणीचा जो मित्र म्हणतो ना, की तो पहिल्यापासून माझ्यासोबत आहे, तो शेवटपर्यंत होता. बरोबर. की कवी कलश त्या शेवटी पार तुळापूरमध्ये शंभूराजांचं परत मरणापर्यंत सोबत असू शकतात. तर ते कधी असू शकतात, तर जेव्हा ते पहिल्यापासून तेवढं त्यांचं ते बॉन्डिंग आहे, तेवढी मैत्री होती तगडी. तर तो आपल्याला कवी कलश याच्यामध्ये सापडतात. शंभू कादंबरीमध्ये शंभूराजांच्या प्रवासामध्ये आपल्याला कवी कलश सापडतात. अशी ती आणि ह्याच्यामध्ये होतं काय ना, म्हणजे मी जसं म्हटलं, की शिवाजी महाराज आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळे दिसतात. म्हणजे शिवाजी महाराज एका वटवृक्षासारखे आहेत. म्हणजे आपण जर वडाच्या झाडावर चढलो आणि आपण एका फांदीवर गेलो तर आपल्याला वेगळा निसर्ग दिसतो. दुसरीकडे गेलो तर वेगळा निसर्ग दिसतो. तिसरीकडे गेलो की वेगळा व्ह्यू दिसतो. तसं शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराज साधू कादंबरीमध्ये मला माझ्या मायघरी माझ्या राजगडावर पोहोचायचंय. बस एवढं एकाच टार्गेटमुळं काहीही करावं लागो. म्हणजे जंगलातून पायी चालायचंय. प्रसंगी आता मुघलांची फौज आहे आणि आपण मुघलांचे कपडे घातले तर आपण मुघलांच्या फौजेतून पार होऊ शकतो. तर मुघलांचे कपडे घालायचे. वाराणसीला सगळे साधू संत निघालेत तर आपणही भगवे कपडे घालूया. आपण ते करायचं. कसलंही कॉम्प्रोमाइज करायचं, पण मला राजगडावर पोहोचायचं. आणि त्याच वेळी मुलासाठी तळमळणारा बाप. म्हणजे साधूमध्ये तुम्हाला मुलाच्या आठवणीने ढसाढसा रडणारे राजे पाहायला मिळतात. बरोबर. तेच राजे कांचनबारीमध्ये ज्या आवेशात दिसतात, शत्रूवर तुटून पडणारे, तेच राजे उंबरखिंडमध्ये प्रचंड षडयंत्री दिसतात. बरोबर. कशा प्रकारे याला मी खिंडीत घेणार आणि तोडणार. तेच राजे शंभू कादंबरीमध्ये स्वतःचा अंत्यविधी करणारा एक बाप. म्हणजे राजांना आपण एका पॉइंट ऑफ व्ह्यू पाहूच शकत नाही. जसं पाहू तसे वेगवेगळे दिसत जातात. तर तसं आणि त्यामुळे गंमत अशी होती ना, ज्याला साधू कादंबरी आवडते ना, त्याला फील झालेत राजे हृदयाला. बरोबर. त्याला कांचनबारीतले राजे एकदमच जोश वेगळेच वाटतात. तर त्यांचा प्रश्न पडतो, हे दोन्ही एकाच लेखकाने लिहिलंय का? पण लेखक जरी एक असला तरी राजांचे लेयर्स आहेत ते. बरोबर. त्यानुसार ते मांडावे लागतात. आणि सर तुम्ही जसं मेन्शन केलं, की राजे कदाचित साधूच्या वेशांमध्ये निघाले असतील. सो ह्याच्यावर पण काही पुरावे तर नाहीच आहेत.
बट भरपूर सारे त्यांनी कदाचित वेगवेगळे वेषांतर केलं असं. खूप वेगवेगळ्या वेषांतर केलेलं, खूप वेगवेगळ्या ठिकाणी ते राहिले, आजारी पडले, तिथल्या काय म्हणतात त्याला झोपड्यांमध्ये राहिले, तिथल्या आदिवासी पाड्यांमध्ये राहिले, मिळेल ते खाल्लं. म्हणजे ते कुठलाही तिथं राजेशशाही थाट मिरवतच नव्हता. नाहीत. म्हणजे ते फक्त मला कारण त्यांचं मोटो क्लिअर आहे, की मला स्वराज्यात पोहोचायचंय आणि मला माझ्या मुलाला आणायचंय. मी माझं स्वराज्य सोडून इथं आता मी राजेशाही थाट दाखवत बसलो, तर मी पोहोचणार कसा? मला पोहोचायचंय. एक तर मला ह्या मुघलांच्या तावडीतून सुटायचं. मी सुटलोय. मला सही सलामत पोहोचायचंय. नंतर मी यांचा पद्धतशीर हिसाब करेल. पण आत्ता मला पोहोचायचंय. अशा वेळी मग जंगलात मिळेल ते खायचंय. नाही ना, तुम्ही राजे आहात राजे. पण आता जंगलात तुम्हाला जगायचंय. जंगलात मिळेल ते खाणं, मिळेल ते जसं राहणं, मिळेल ते औषधोपचार करून तब्येत ठणठणीत ठेवणं, बरोबर. जखमी झालोय तर जखमी झालोय. हे सगळं करत कॉम्प्रोमाईज करत तुम्हाला राजगडावर पोहोचायचंय. आणि सर किती स्पॅन दिवसाचा लागला होता पोहोचायला राजगडावर? राजे 16 ऑगस्टला 16 ऑगस्ट 1666 आहे मी चुकत नसेल तर. 16 ऑगस्ट ही तारीख आहे. 16 ऑगस्टला राजे निघाले. त्यानंतर 40 दिवसांनी पोहोचले. तर ह्या 40 दिवसांमध्ये चालत प्रवास झालेला आहे, बैलगाडीमध्ये प्रवास झालेला आहे, घोडा मिळेल तर घोड्यावर प्रवास झालेला आहे. नदी आता माझ्याकडे भले घोडा असेल, पण पुढे जर नदी असेल आणि नदीला पूर आलेला असेल, तर मला घोडा इकडेच ठेवायचा आहे. नदीत उडी टाकायची आहे. पलीकडे जे साधन मिळेल त्याने निघायचंय. असा त्यांचा पूर्णपणे प्रवास झालेला आहे राजांचा. आणि तिथून पुढे शंभूराजे 3 महिन्यांनी आलेले आहेत. तर शंभूराजांचा प्रवास 54 दिवसांचा आहे. बापरे! तर आत्ता या क्षणाला आपण आपल्या मुलाला ठेवून 2 दिवस वेगळं राहू शकत नाही. अशा वेळी राजे एवढे दिवस थांबून त्यांचं म्हणजे त्यागाचं ह्याचं वर्णनही बरोबर. करता येत नाही. वर्णनच करता येत हां. नाही. आणि खूप सारं शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला, आपल्या सर्वांनाही, खूप की जे त्यांनी स्ट्रॅटेजीज वापरल्या रिलेटेड टू मॅनेजमेंट असो, माइंडसेट असो. हो. हे खरोखरच आपल्या लाईफमध्ये पण आपल्या करण्यासारखंच आहे. प्रचंड संयम शिकता येतो. बरोबर. आपण जो एक्साइटेड असतो ना, की फास्ट, फास्ट, फास्ट. नाही, खूप शांत डोक्याने आणि समोरच्याच्या मला कायम एक वाक्य आवडते, की राजे गनिमी कावा करायचे, तर तो शत्रूच्या मेंदूसोबत सुद्धा करायचे. बरोबर. फक्त मैदानावर किंवा डोंगरात नाही. शत्रूच्या मेंदूसोबत पहिला गनिमी कावा, नंतरचा दुसरा मैदानावर असायचा. त्यामुळे शत्रूलाच कळत नव्हतं, की नेमकं काय चाललंय? बरोबर, बरोबर. ऑलराईट नितीन सर, खूप आज मजा आली. बीइंग यू मिड्स ऑफ दिस पॉडकास्ट आणि खूप काही शिकायला मिळालं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण जेव्हा सर अजून एक कादंबरी लिहितील, विल बी इन्व्हायटिंग यू ॲज वेल ड्युरिंग दॅट टाईम. Yes. सो नितीन सर, पुन्हा एकदा थँक यू सो मच फॉर बिंग हिअर ॲट दिस एपिसोड ऑफ P3. अँड डिअर व्ह्युअर्स, प्लीज जे कादंबऱ्या आहेत, कांचनबारी, साधू आणि इतर भरपूर सारे सरांनी लिहिले, ते नक्की वाचा, नक्की विकत घ्या. ऑनलाईन पोर्टलवर अवेलेबल आहेत. सो डू रीड इट अँड एन्जॉय. थँक यू सो मच. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, की पीपल, प्रतीक अँड पॉडकास्ट असा P3 YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.